लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे। या आरोपीकडून 2,50,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। 12 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हरंगोळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयित इसमाबाबत माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी विकास विलास जाधव, वय 40 वर्षे, राहणार अवंतीनगर, PVR चौक, लातूर याला ताब्यात घेतले। झडतीदरम्यान त्याच्या पिशवीत 2,50,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली। चौकशीत ही रक्कम चोरी केलेल्या कॉपर वायर आणि डीसी केबल विक्रीतून मिळाल्याची कबुली आरोपीने दिली। तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदार सागर मच्छिंद्र माने, राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव आणि नरसिंग दत्तात्रय माने, राहणार तगरखेडा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर यांच्यासह ओमनी कार आणि ऑटोरिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने, गोदामे तसेच इतर ठिकाणांहून कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी केल्याची कबुली दिली। पोलीस तपासात लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील 3, चाकूर पोलीस ठाण्यातील 2, गांधी चौक पोलीस ठाण्यातील 1 तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग आणि शिराडोण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। जप्त करण्यात आलेली 2,50,000 रुपयांची रोख रक्कम ही चोरीतील कॉपर वायर व केबल विक्रीतून मिळाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून चोरीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। सदर आरोपीला औसा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 506/2025 मध्ये मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास औसा पोलीस करत आहेत। ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे तसेच पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांनी पार पाडली। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक घडामोडींच्या बातम्यांसाठी समस्त लातूरकर न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा।